वेलकम स्टुडंट्स. रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या आपल्या विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आपल्या विद्यालयामध्ये सुरू असलेला सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स आणि त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 10वी या वर्गासाठी गणित या विषयाअंतर्गत घटक अभ्यासणार आहोत. तर आज आपण दिवस 8वा आणि दिवस 9वा यातील उपघटक अभ्यासणार आहोत. तर पहा, दिवस 8वा. तर त्याआधी दोनही माध्यमाच्या मुलांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. खाली या ठिकाणी सेमी माध्यमाच्या मुलांसाठी देखील नोट्स आहेत. त्या सर्व नोट्स तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यावायच्या आहेत आणि त्यावरील आधारित लास्टला होमवर्क दिलेला आहे, तो या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करायचा आहे. तर पहा, डे नंबर 8 आहे. पहा, डे नंबर 8 त्यामध्ये ऑपरेशन्स ऑन लाईक सर्च हे सब युनिट आहे. त्यामध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन ऑपरेशन्स अभ्यासायचे आहेत. तर ऑपरेशन्स ऑन लाईक सर्च म्हणजे सजातीय करणीवरील क्रिया, त्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी हे दोन ऑपरेशन्स आपल्याला पाहिजे आहेत, म्हणजेच क्रिया पाहिजे आहेत. त्यामध्ये आपल्याला जे काही क्षमता विधाने आहेत ते आहेत टू बी एबल टू ॲडिशन ऑफ लाईक सर्च, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ॲडिशन आणि ॲडिशन ऑफ लाईक सर्च करता आली पाहिजे, सजातीय करणीवरील बेरीज करता आली पाहिजे. त्यानंतर टू बी एबल टू सबट्रॅक्शन ऑफ लाईक सर्च म्हणजे सजातीय करणीवरील वजाबाकी हे देखील तुम्हाला करता आली पाहिजे. तर पहा, या ठिकाणी मागील इयत्तेमध्ये तुम्ही हे घटक अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये फोर स्क्वेअर इक्वल टू तुम्हाला माहीत आहे का? फोर स्क्वेअर इक्वल टू काय आहे? 16 आहे. फोर स्क्वेअर इक्वल टू 16 आणि देअर फोर स्क्वेअर रूट ऑफ 16 इक्वल टू काय असतो? 4 असतो. म्हणजे 4चा स्क्वेअर जर 16 असेल तर 16चं स्क्वेअर रूट हे काय असतं? 4 असतं. ओके, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 16 इक्वल टू काय येणार आहे? 4 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? 16 येणार आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ 16 इक्वल टू 4 म्हणजे इथं देखील काय येणार आहे? 16 येणार आहे. इझी आहे एकदम, तुम्ही ते लिहू शकता. म्हणजेच या पद्धतीने लिहिता येतं इथे स्क्वेअर रूट ऑफ 16 इक्वल टू 4. त्यानंतर 9 स्क्वेअर जो आहे तो माहीत आहे तुम्हाला, किती आहे तो? 81 आहे. म्हणजे या ठिकाणी किती येईल? 81 येईल. 9 स्क्वेअर इक्वल टू 81 and therefore square root of 81 equal to काय येईल? 9 येईल. आणि therefore this can be written as square root of 81 equal to 9. नंतर if square root of 36 आणि या ठिकाणी बॉक्स दिला बा स्क्वेअर रूट आहे, मग या ठिकाणी काय असेल बरं? मूळ असतं पहा ते रूट. कितवं रूट आहे हे? तर दुसरं रूट आहे. दुसरं रूट म्हणजेच स्क्वेअर रूट असतं. जर या ठिकाणी नंबर लिहिलाच नाही, फक्त या पद्धतीने सर्ड लिहिलं फक्त आणि त्या सर्डच्या या आतमध्ये एक नंबर लिहितात. पहा, सर्डच्या आतमध्ये या ठिकाणी नंबर लिहितात, तर ते रूट असतं. कितवं रूट आहे, कितवं मूळ आहे ते लिहितात. पहा, आणि ते जर लिहिलं नाही तर ते किती असतं? दुसरं रूट असतं, म्हणजे स्क्वेअर रूट असतं. पहा, या ठिकाणी सर्डमध्ये या ठिकाणी कुठलाही नंबर या आतमध्ये लिहिलेलं नाही. पहा, यामध्ये इथं म्हणजे तो किती आहे? 2 आहे. म्हणजे ते स्क्वेअर रूट आहे. म्हणजे या ठिकाणी नंबर आहे पहा आता, आणि त्या सर्डमध्ये 36 आहे. पहा, मग 36चं कितवं रूट हे 6 आहे, तर 36चं स्क्वेअर रूट म्हणजे दुसरं मूळ हे किती आहे? 6 आहे. त्यामुळे या ठिकाणी या बॉक्समध्ये काय येणार आहे? 2 येणार आहे. देन फिल द प्रॉपर बॉक्स. तर या बॉक्समध्ये काय येणार आहे? 2 येणार आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 36 इक्वल टू 6. स्क्वेअर रूट म्हणजे कितवं रूट असतं? दुसरं रूट असतं, दुसरं मूळ असतं. येतं लक्षामध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत पहा. इफ द सर्च आहे पहा, या ठिकाणी nth रूट आहे. nth रूट ऑफ ए इज द सिम्बॉल. या ठिकाणी हे जे काही सिम्बॉल आहे या सिम्बॉलला काय म्हणतात? रॅडिकल साईन म्हणतात. दिस इज द रॅडिकल साईन अँड n इज द ऑर्डर ऑफ द सर्च. जे काही n आहे या सर्डमध्ये जे काही नंबर्स असतो n आहे पहा, आतमध्ये लिहिलेला n वरती लिहितात पहा. या ठिकाणी याला काय म्हणतात? ऑर्डर ऑफ द सर्ड म्हणतात.
दिस इज द ऑर्डर ऑफ द सर्ड अँड ए इज कॉल्ड रॅडिकांड. आतमधील त्या सर्डच्या आतमधील हा जो काही नंबर असतो त्याला काय म्हणतात, रॅडिकांड म्हणतात. आणि जे काही सिम्बॉल याला काय म्हणतात, रॅडिकल साईन म्हणतात. आणि त्यातील जो काही नंबर असतो एन, हा नंबर एन या नंबरला काय म्हणतात, ऑर्डर म्हणतात, ऑर्डर ऑफ द सर्ड. अँड द सर्ड्स ऑफ ऑर्डर 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक सर्ड्स. म्हणजे सर्डची जर ऑर्डर 2 असेल तर अशा सर्डला काय म्हणतात, क्वाड्रॅटिक सर्ड्स असं म्हणतात. पहा फॉर एक्झाम्पल द ऑर्डर ऑफ दिस सर्ड. सर्ड दिलेलं आहे पहा तुम्हाला, 5th रूटमध्ये आहे पहा, ते 5th रूट ऑफ 8 दिलेलं आहे तुम्हाला. नोट कसं करायचं, वाचायचं कसं आहे पहा या ठिकाणी, 5th रूट ऑफ 8 म्हणजे या ठिकाणी रूट जे आहे ते कितवं आहे, 5th रूट आहे. येतं लक्षामध्ये, 5th रूट काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी या रॅडिकलमध्ये, या रॅडिकलसाठी ऑर्डर किती आहे, ऑर्डर ऑफ दिस सर्ड इक्वल टू 5. या सर्डची ऑर्डर किती असणार आहे, 5 असणार आहे. आणि रॅडिकंड काय असणार आहे, त्याची 8 असणार आहे. बरोबर आहे. इथं ऑर्डर हा शब्द पाहिजे होता. तर ऑर्डर ऑफ दिस सर्ड इक्वल टू 5 अँड रॅडिकंड ऑफ दिस सर्ड इक्वल टू 8. Therefore 5 is the order of the surd and 8 is the radicand of the surd. नंतर या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 7 आहे, या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर किती असणार आहे, तर 2 हा नंबर असतो. या ठिकाणी जर ते लिहिलं नाही, आतमधलं जे काही रूट आहे ते रूट जर लिहिलं नाही, एन हा जर लिहिलेला नसेल तर तो किती असतो, 2 असतो. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 7 याची ऑर्डर किती असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे स्क्वेअर रूट आहे. Therefore order of this surd is 2 and therefore it is called as quadratic surd. आणि याचा रॅडिकांड किती आहे, 7 आहे. त्यानंतर सिमिलर ऑर लाईक सर्ड्स. सिमिलर सर्ड्स पाहिजे आहेत पहा या ठिकाणी. 2 सर्ड्स आर said to be like surds if their order is equal and radicand are equal. म्हणजे लाईक सर्ड्स किंवा सिमिलर सर्ड्स कशाला म्हणायचंय, तर सर्डची ऑर्डर आणि रॅडिकांड हे दोन्ही सेम असेल तर अशा सर्डला काय म्हणायचंय, सिमिलर ऑर लाईक सर्ड्स, म्हणजे सजातीय करणी असं म्हणतात. पहा या ठिकाणी 5 स्क्वेअर रूट 3 आहे, -6 बाय स्क्वेअर रूट 3 आहे आणि 2/7 इंटू स्क्वेअर रूट 3 आहे. हे काय आहे, लाईक सर्ड्स आहे. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर आहे, ऑर्डर किती आहे, सेम आहे. पहा या सर्व सर्डची ऑर्डर सेम आहे. हे सर्ड आहे, याची ऑर्डर किती आहे दिलेलं नाही आहे या ठिकाणी, म्हणजे ती 2 आहे. या देखील सर्डची ऑर्डर 2 आहे, या देखील सर्डची ऑर्डर 2 आहे. म्हणजे ऑर्डर सेम आहे. आणि रॅडिकांड हा देखील सेम आहे. पहा रॅडिकांड किती या ठिकाणी 3 आहे, रॅडिकांड 3 आहे आणि रॅडिकांड 3 आहे. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर अँड रॅडिकांड बोथ आर सेम. Therefore these are like surds. त्यानंतर ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ड्स. लाईक सर्ड्सवरती ऑपरेशन्स पाहिजे आहेत आपल्याला. पहिलं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन पाहिजे आहे. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक ॲडिशन सबट्रॅक्शन्स कॅन बी डन ऑन लाईक सर्ड्स. म्हणजे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, ॲडिशन सबट्रॅक्शन, ते लाईक सर्ड्सवरती तुम्ही करू शकता. पहा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. 7 स्क्वेअर रूट 5 प्लस 12 स्क्वेअर रूट 5. यामध्ये हे लाईक सर्ड्स आहेत पहा, कारण याची ऑर्डर सेम आहे, 5 आणि 5 स्क्वेअर रूटमध्ये आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ दिस सर्ड इज 2 अँड रॅडिकांड इक्वल टू 5 विच इज ऑल्सो सेम. आणि त्यामुळे दीज आर लाईक सर्ड्स. आणि लाईक सर्डची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची. मग आता ॲडिशन करत असताना लाईक सर्डची जर ॲडिशन करायचं असेल तर रॅडिकांड जो आहे तो रॅडिकांड नंबर सेम ठेवायचा आहे. पहा रॅडिकांड नंबर सेम ठेवायचा आहे त्या स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे त्या सर्डमधला जो काही नंबर आहे ते सेम ठेवायचं आहे, सर्ड सेम ठेवायचे. आणि सर्डला जोडून जो काही नंबर आलेला असेल त्याची सरळ ॲडिशन करायची. पहा या ठिकाणी 7 आणि +12 म्हणजे 7 + 12 या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. त्याची ॲडिशन होणार आहे 19 आणि पुढं आहे स्क्वेअर रूट ऑफ 5. म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर रूट 5 जे आहे सर्डमधले जो काही नंबर आहे तो कॉमन तसाच ठेवलेला आहे. आणि 7 + 12 19 झालेला आहे. म्हणजे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होणार आहे, 19 स्क्वेअर रूट ऑफ 5.
त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 14 स्क्वेअर रूट 7 आणि -9 स्क्वेअर रूट ऑफ 7. हे देखील सिमिलर सर्ड्स आहेत पहा किंवा लाईक सर्ड्स आहेत. मग इथं देखील लाईक सर्ड जी आहे ती सेम ठेवायची आहे. स्क्वेअर रूट 7 आहे ती या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 7 सेम ठेवलेली आहे पहा. आणि ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे मग त्याला जोडून जो काही नंबर आलेला आहे त्याची सबट्रॅक्शन होईल या ठिकाणी. म्हणजे 14 - 9 किती होणार आहे 5 होणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 7. त्यानंतर सिम्प्लिफाय करायचं आहे पाहे 3 स्क्वेअर रूट 8 आणि प्लस स्क्वेअर रूट ऑफ 15 आणि -4 स्क्वेअर रूट ऑफ 2 याचे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तरी लाईक सर्ड आहे का नाही ते माहीत नाही आहे आपल्याला अजून, कारण हे जे काही नंबर आहे हा थोडा सिम्प्लिफाय करावा लागेल आपल्याला. पहा मग या ठिकाणी हे सॉल्व करूया आपण. 3 स्क्वेअर रूट 8 प्लस स्क्वेअर रूट 50 -4 स्क्वेअर रूट 2. तर पहा सिम्प्लिफाय करूया आपण. 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 8 आपण तर फोड केली आहे 8ची. म्हणजे या ठिकाणी कसं लिहिता येईल ते 4 इंटू 2 या प्रकारे लिहिता येईल. 8 कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ 4 इंटू 2 स्क्वेअर रूटमध्ये आहे ते. 15 कसं लिहिता येईल पहा. 15 कॅन बी रिटर्न ॲज 25 इंटू 2 आणि स्क्वेअर रूट 2 जे आहे ते तसंच आहे. या फॉर्ममध्ये का लिहिलंय आपण तर ज्याचं स्क्वेअर रूट निघतंय पहा अशा नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचं का ज्या नंबरचं स्क्वेअर रूट तुम्हाला माहीत आहे. म्हणजे या ठिकाणी तो सर्ड आपल्याला सॉल्व करता येणार आहे पहा. 4 जो आहे 4चं स्क्वेअर रूट तुम्हाला माहीत आहे 2 आहे. त्यामुळे 8 जो काही नंबर आहे तो 4च्या रूपामध्ये लिहिला आहे. त्यानंतर 50 हा जो काही नंबर आहे तो देखील 25 इंटू 2 25च्या रूपामध्ये लिहिला आहे. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट तुम्हाला माहीत आहे आणि इथं 25चं देखील स्क्वेअर रूट माहिती आहे. म्हणजे ज्या नंबरचं स्क्वेअर रूट माहिती आहे त्या नंबरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग या पद्धतीने लिहिल्यानंतर पहा आता 3 आहे आणि स्क्वेअर रूट 4 जो आहे स्क्वेअर रूट 4चं स्क्वेअर रूट माहिती आहे तुम्हाला तो किती आहे 2. मग या ठिकाणी स्क्वेअर रूट 4 काढून घेतलं आपण ते आलंय 2 आणि स्क्वेअर रूटमध्ये काय राहिलंय मग 2 राहिलंय. म्हणजे 3 इंटू 2 इंटू स्क्वेअर रूट 2. इथं देखील 25चं स्क्वेअर रूट काढून घेतलं पहा 5 आलं ते पुढं स्क्वेअर रूट 2 आहे आणि मायनस पुढचा जो काही नंबर आहे जसाच तसाच आहे. त्यामध्ये आणखी या ठिकाणी सिम्प्लिफाय होणार नाही. 4 स्क्वेअर रूट 2 ॲज इट इज आहे. आणि मग ही टर्म याने मिळालेली आहे आपल्याला. यामध्ये सिमिलर दिसतंय पहा तुम्हाला सर्व सर्ड्स हे सिमिलर आहेत पहा. स्क्वेअर रूट 2 आहे स्क्वेअर रूट 2 आहे आणि स्क्वेअर रूट 2 आहे. देअरफॉर ऑल ऑफ दीज आर सिमिलर सर्ड आणि याची आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे आता. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का जो काही सिमिलर सर्ड आहे स्क्वेअर रूट 2 तो जसाच तसा ठेवतात आणि ब्रॅकेटमध्ये मग त्याला जोडून जो काही नंबर आलेला आहे त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन जे आहे ते तुम्ही करायची. मग पहा 3 इंटू 2 म्हणजे काय झालं 6 झालं. 6 स्क्वेअर रूट 2 5 स्क्वेअर रूट 2 आणि -4 स्क्वेअर रूट 2. त्यापैकी स्क्वेअर रूट ऑफ 2 हा सिमिलर सर्ड आहे आणि मग 6 प्लस 5 आणि -4 हे ब्रॅकेटमध्ये होईल. जे काही जोडून नंबर आलेला आहे त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन होईल आणि मग किती होईल हे 6 प्लस 5 विच इज 11 -4. 11 - 4 म्हणजे 7. Therefore the answer is 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. तर अशा प्रकारे हा होमवर्क दिलेला आहे. हा होमवर्क तुम्ही सॉल्व करू शकता. सर्व वहीमध्ये नोट करायचा आहे. तुम्ही हा होमवर्क सॉल्व करायचा आहे. आधी मनाने सॉल्व करायचा आहे हा होमवर्क आणि त्यामध्ये जर काही शंका आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता किंवा या ठिकाणी ॲन्सर्स देखील दिलेले आहेत पहा. तुम्हाला ॲन्सर्स देखील तुम्ही चेक करू शकता. सिम्प्लिफाय करण्यासाठी खाली ॲन्सर्स दिलेले आहेत. ॲन्सर्स तुम्ही खाली चेक करू शकता. सेम इंग्लिशच्या मुलांसाठी देखील या ठिकाणी होमवर्क आहे. तोच होमवर्क आहे तो या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. खाली आधी सॉल्व करा नंतर चेक करू शकता. काही शंका असतील त्यामध्ये तर तुम्ही संपर्क करू शकता. सॉल्वमधील आणखीन एक एक्झाम्पल राहिलेलं आहे पहा. हे आपण या ठिकाणी घेऊया. 3 स्क्वेअर रूट ऑफ 8 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 50 -4 स्क्वेअर रूट ऑफ 2 हे सॉल्व करायचं आहे. हे देखील त्याच पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. त्याच प्रकारे आहे पहा हे मगाशी सॉल्व केलेलं. तर अशा प्रकारे हा होमवर्क सॉल्व करायचा आहे तुम्ही. त्यानंतर
डे नंबर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दिवस 8वा यातील घटक आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण दिवस 9वा यातील घटक अभ्यासणार आहोत. तर पहा, सजातीय करणीवरील क्रिया म्हणजेच ऑपरेशन्स ऑन सर्ड्स, यापैकी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे ऑपरेशन्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. दोनही माध्यमाच्या मुलांसाठी आहे. पहा, ऑपरेशन्स ऑन सर्ड्स त्यामध्ये मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे 2 ऑपरेशन पाहिजे आहेत. आणि त्याचबरोबर रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर हा देखील टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. तर पहा, क्षमता विधाने आहेत त्यासाठी. टू बी एबल टू मल्टिप्लिकेशन ऑफ लाईक सर्ड्स, टू बी एबल टू डिव्हिजन ऑफ लाईक सर्ड्स अँड टू बी एबल टू रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. तर पहा, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत ते मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक सर्ड्सवरती तुम्ही ऑपरेट करू शकता. बा या ठिकाणी सिम्प्लिफाय करायचं. बा एक्झाम्पल, मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आहे 4 स्क्वेअर रूट ऑफ 12 इंटू 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 हे एक्झाम्पल आहे. बा हे सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. मग सिम्प्लिफाय करत असताना बा मल्टिप्लिकेशन असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, स्क्वेअर रूट मधला म्हणजे सर्ड मधला जो काही नंबर आहे त्याला जोडून आलेला जो काही नंबर आहे त्याचं सरळ सरळ मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बा 4 आणि 2 सरळ सरळ मल्टिप्लिकेशन जर केलं, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, यू विल गेट 8. ते लिहिल्यानंतर स्क्वेअर रूट जो आहे म्हणजे सर्ड मधले जे काही आहेत त्याचं देखील मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कारण ते दोन्ही सर्ड हे लाईक सर्ड आहेत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कॉमन सर्ड घेऊ शकता आणि त्यातील जो काही नंबर आहे त्याचं डायरेक्टली तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 12 आणि 3 आहे. म्हणजे कॉमन स्क्वेअर रूटमध्ये 12 इंटू 3 होईल ते. आणि मग 12 इंटू 3 जर घेतलं तर ते काय येणार आहे, 36 येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे 4 आणि 2 याचं मल्टिप्लिकेशन असणार आहे बाहेर. आणि स्क्वेअर रूटमध्ये 12 आणि 3 याचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. मग ते काय होईल, 8 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 36. आणि मग ते काय होणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 36 इक्वल टू 6, यू नो दॅट. अँड देअरफॉर 8 इंटू 6 इक्वल टू 48. त्यानंतर हे देखील सिम्प्लिफाय करायचं आहे. डिव्हिजनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. बा 8 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 35 डिवायडेड बाय 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 7. हे देखील डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहूया आपण. सिम्प्लिफाय करण्यासाठी डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये लिहूया. इथं देखील त्याच पद्धतीने करायचं आहे. 8 आणि 4 याचा सरळ सरळ डिव्हिजन करायचे आहे. आणि त्यानंतर स्क्वेअर रूट म्हणजे सर्ड मधला जो काही नंबर आहे तो कॉमन लिहायचा आहे. बा एक कॉमन सर्ड लिहायचा आहे. म्हणजे 35 आणि 7 याची डिव्हिजन करायची आहे कॉमन सर्डमध्ये. आणि मग 35 डिवायडेड बाय 7 काय होणार आहे, ते 7 5 जा 35, देअरफॉर 5. आणि 8 बाय 4 हे जे काही आलेलं आहे ते काय आलेलं आहे, 2. 4 2 जा 8, देअरफॉर द आन्सर इज 2 स्क्वेअर रूट ऑफ 5. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे 2 ऑपरेशन करत असताना सरळ सरळ या ठिकाणी बाहेरचा जो काही नंबर आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजनच्या बाबतीमध्ये बाहेरचा नंबरचं सरळ सरळ डिव्हिजन करायचं आहे. आणि त्यानंतर स्क्वेअर रूट जे आहे किंवा सर्ड मधला जो काही नंबर आहे, लाईक सर्ड आहेत ते दोन्हीही, त्याचा या ठिकाणी सरळ सरळ आतमध्ये कॉमन सर्ड घेऊन मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर. आणि डिव्हिजन असेल तर या ठिकाणी कॉमन सर्डमध्ये सरळ या ठिकाणी डिव्हिजन करायचं आहे. आणि या ठिकाणी सिम्प्लिफाय करून तुम्हाला आन्सर मिळते. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 सर्ड्स हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर रॅशनलायझेशन ऑफ सर्ड पाहायचं आहे आपल्याला. तर सर्ड रॅशनलाइज करायचा आहे. तर पहा, सर्ड मधला जो काही नंबर असेल तो नंबर जर नॉन परफेक्ट स्क्वेअर जर असेल तर त्याला तुम्ही इरॅशनल नंबर म्हणता. पहा, सर्ड मध्ये एखादा जर नंबर असेल आणि तो नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर तो इरॅशनल नंबर असतो. पहा, तुम्हाला माहित आहे. आणि मग असा इरॅशनल नंबर जर आपल्याला रॅशनल करायचा असेल तर एखाद्या ठराविक सर्डने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. आणि तो जो काही ठराविक सर्ड असतो त्या सर्डला रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतात. आणि त्या रॅशनलायझिंग फॅक्टरने म्हणजे ठराविक सर्डने एखाद्या सर्डला आपण मल्टिप्लाय केलं तर येणारा नंबर हा रॅशनल नंबर असला पाहिजे. पहा, येणारा नंबर हा काय असला पाहिजे, रॅशनल नंबर असला पाहिजे. पहा त्या ठिकाणी
if the product of two surds is rational number, if the product of two surds is rational number, then each surd is called the rationalizing factor of each other. म्हणजे दोन सर्डचा आपण प्रोडक्ट केला आणि तो प्रोडक्ट जर रॅशनल नंबर जर आला तर ते जे काही दोन सर्ड्स आहेत ते दोन सर्ड्स एकमेकाचे काय असतात, रॅशनलायझिंग फॅक्टर असतात. पहा या ठिकाणी आता इफ सर्ड स्क्वेअर रूट 3 आहे पहा, इज मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट 3, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 याचं मल्टिप्लाइड जर केलं आपण तर ते काय मिळणार आहे, स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 म्हणजे माहीत आहे तुम्हाला, मल्टिप्लिकेशन होईल 3 आणि 3चं, म्हणजे कॉमन स्क्वेअर रूटमध्ये 9 येईल ते, आणि स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे माहीत आहे तुम्हाला ते किती आहे, 3 आहे. म्हणजे दोन सर्डचं मल्टिप्लिकेशन केल्यामुळं येणारा जो काही नंबर आहे तो आपल्याला 3 मिळाला आहे, म्हणजे तो रॅशनल मिळाला. आणि मग त्यामुळं दोन सर्डचं मल्टिप्लिकेशन करून जर येणारा नंबर हा रॅशनल नंबर जर मिळत असेल तर ते दोन सर्ड हे एकमेकाचे काय असतात, रॅशनलायझिंग फॅक्टर असतात. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 हा दुसऱ्या स्क्वेअर रूट ऑफ 3चा काय असतो, रॅशनलायझिंग फॅक्टर असतो. पहा आणखी एक्झाम्पल आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 12 हे किती होणार आहे, दॅट इज इक्वल टू 3 आणि 12चं या ठिकाणी स्क्वेअर रूटमध्ये मल्टिप्लिकेशन होईल सरळ, 3 इंटू 12 म्हणजे 36 आहे, स्क्वेअर रूट ऑफ 36 मिळालं आहे आपल्याला. स्क्वेअर रूट ऑफ 36 म्हणजेच काय आहे ते 6 आहे, म्हणजे 6 हा नंबर रॅशनल आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 12 हे जे काही सर्ड्स आहेत या दोन सर्डचं मल्टिप्लिकेशन केल्यामुळं येणारा नंबर आपल्याला रॅशनल नंबर मिळाला आहे, आणि त्यामुळे हे जे काही दोन सर्ड्स आहेत हे एकमेकांचे काय असणार आहेत, रॅशनलायझिंग फॅक्टर असणार आहेत. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 3 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 12 अँड स्क्वेअर रूट ऑफ 12 इज रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 3. येतं आहे लक्षामध्ये. अशा प्रकारे अतिशय सिंपल आहे पहा. आणि तो जो काही रॅशनलायझिंग फॅक्टर असतो पहा, तो रॅशनलायझिंग फॅक्टर हा युनिक नसतो पहा. रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ गिवन सर्ड इज नॉट युनिक. रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ गिवन सर्ड इज नॉट युनिक. If the surd is rationalizing factor of the given surd, then surd obtained by multiplying it with a non-zero rational number is also a rationalizing factor of given number. म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर जे आहे, एखाद्या सर्डला रॅशनलायझिंग फॅक्टर आहे एकच असेल असं नाहीये, एकापेक्षा जास्त रॅशनलायझिंग फॅक्टर असू शकतात. मग रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे काय असतो, तर एखाद्या सर्डला एका नॉन झिरो सर्डने आपण मल्टिप्लाय केलं आणि येणारा नंबर जर रॅशनल नंबर जर आला तर आपण काय म्हणू शकतो, तो जो काही सर्ड आहे का ज्या सर्डने आपण मल्टिप्लाय केलं होतं त्या सर्डला तो नंबर हा काय असतो, त्या सर्डचा रॅशनलायझिंग फॅक्टर असतो. तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन ऑफ 2 लाईक सर्ड, डिव्हिजन ऑफ लाईक्स 2 सर्ड हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर ॲडिशन ऑफ 2 सर्ड्स, सबट्रॅक्शन ऑफ 2 सर्ड्स हे देखील अभ्यासलं आहे, आणि रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर हे देखील तुम्ही अभ्यासलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काही एक्झाम्पल्स, एक्झरसाइज ओरिएंटेड हे काही एक्झाम्पल्स हे तुम्ही सॉल्व करायचे आहे, मनाने सॉल्व करायचं आहे, वहीमध्ये लिहून तुम्ही. आणि जर काही याच्यामध्ये शंका असतील तर माझ्याशी संपर्क करू शकता तुम्ही, आणि सॉल्व केल्यानंतर या ठिकाणी ॲन्सर्स देखील दिलेले आहेत तुम्हाला, या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता ॲन्सर्स. येतंय लक्षामध्ये. अशा प्रकारे आपण